Please tell me that equation. Lambda cube. Equation सांगा थोडंसं. -4 lambda square. -4 lambda square. -4 lambda square. Cube minus 4 lambda square Lambda square. -2 -2 lambda. minus 2 2 lambda. lambda Plus 2. plus 2 2. is equal to 0. By Is equal to rule, we are 0. writing this equation. But by Cayley-Hamilton theorem, we are taking this equation as a cube minus 4a Minus square 4a. minus 2a plus 2i is equal to 0. आता या ठिकाणी हे आय जे घेतलेलं आहे दिस मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स विथ सेम ऑर्डर, जो एचा ऑर्डर असणार आहे तेच ऑर्डर आय साठी असणार आहे. ठीक आहे. सो हियर we are taking that a cube. First calculate that a cube. A cube is equal to a square into a. आता पहिल्यांदा a square calculate करा. a square calculate करा. a square is equal to a into a. Okay, which is equal to a काय आहे आपला 1 2 3 3 1 1 3 1 1. 3 1 1 0 1 2 1 2. ठीक आहे. परत इथं मल्टिप्लाइड बाय ए ओनली 1 2 3 3 1 1 0 1 2. ओके, विच इज इक्वल टू सांगा आता मल्टिप्लिकेशन ए स्क्वेअर सांगा 7 7 11 11 6 8 12 येतं. मॅडम करता का तुम्ही हा 7 7 11 कोण बोलतंय? हॅलो, हा एकदा सॉल्व करता का एक कोण बोलतंय? गणेश 6 सोनार 8 12 हा गणेश सोनार 6 8 12. ओके. एक मिनिट, त्यांना नाही समजलं म्हणे आपण सॉल्व्ह करूयात थोडंसं. त्यांना मल्टिप्लिकेशन येत नाही वाटतं, त्यांना आपण सॉल्व्ह करूयात थोडंसं. ज्यांना येत नाही ते पण बघा इकडं. आता ए स्क्वेअर घेतोय आपण. पहिल्यांदा काय घेणार आपण? हे बघा इथं रूल काय आपला R1 C1 R1 C2 फोन उचलला R1 मम्मीचा आहे C3 हा R2 C1 उचलली का नाही R2 C2 R2 C3 त्याच्यानंतर R3 हॅलो? C1 R3 इथं R3 C2 C2. यस R3 C2 आणि हा लास्ट काय R3 C3. ओके, विच इज इक्वल टू आता R1 इंटू C1 म्हणजे R1 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रोनी फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं 1 इंटू 1 प्लस 2 इंटू 3 प्लस 3 इंटू 0. हा झाला फर्स्ट एलिमेंट तुमचा ए स्क्वेअरचा. त्याच्यानंतर R1 पहिला रो सेकंड कॉलम, सो 1 इंटू मॅम 2 3 6 येतं इथं. कुठं 1 + 6. हां मॅम 1 + हा हियर 2 इंटू 3 हा 1 सॉरी 2 इंटू 3 ते 6 आहे. ठीक आहे, आपण इकडे लिहूया थोडंसं प्रॉब्लेम होतो इथं. ओके, या ठिकाणी लिहूयात आपण ए स्क्वेअर इज इक्वल टू आता R1 C1 आहे 1 इंटू 1 प्लस 2 इंटू 3 6 प्लस 3 इंटू 0
फर्स्ट एलिमेंट झाला. त्याच्यानंतर सेकंड एलिमेंट काय असणार आहे? R1C2 1 into 2 प्लस 2 into 1 प्लस 3 into 1 हे झालं सेकंड. त्याच्यानंतर नेक्स्ट काय? R1C3 फर्स्ट रो थर्ड कॉलम तर इथं काय असणार आहे? व्हॉट वी आर गेटिंग हिअर? येस गणेश बोला. 1 into 3 3 प्लस 2 into 1 2 1 प्लस 3 into 2 6 इज इट ओके? yes ma'am त्याच्यानंतर सेकंड रो बघा. सेकंड रो हिअर वी आर गेटिंग दॅट R2C1. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम काय असेल सांगा आता? 3 3 into 1 3 yes 1 3 into plus plus 1 into 3 second row first column 3 3 plus 0 1 into 0 second row second column 6 plus 1 1 1 plus 1 1 त्याच्यानंतर सेकंड रो थर्ड कॉलम 9 1 6 9 plus 1 plus 6 plus 6 ना 6 ओके. 6 त्याच्यानंतर लास्ट रो सांगा. इथं काय असेल सांगा आता? R3C1 0 फर्स्ट 0 प्लस 3 3 प्लस 0 0 0 ओके. सेकंड R3C2 0 प्लस 1 1 plus प्लस plus 1 1 और 2 2 येस. त्याच्यानंतर लास्ट एलिमेंट काय असेल सांगा आता? R3C3 0 0 प्लस 1 1 हा plus 2 into 2 4 4 ना 4 हा मला 1 दिसते 1 नाहीये 2 आहे 2 आहे. मॅम A घेतले ना, A into A घेतो ना आपण. मॅम हॅलो मॅडम हा 6 आहेत ना मॅम. सेकंड रो थर्ड एलिमेंट मॅम 2 येतात. 6 च्या जागी 2 येते. इथं का हा हे हा, मॅम. 6 च्या ऐवजी 2 येतं का? हा ओके. सेकंड रो म्हणजे R2C3 R2 काय 3 into 3 येस प्लस त्याच्यानंतर 1 into 1 त्याच्यानंतर 1 into 2 येला बरोबर आहे. लास्ट सांगा आता R3C3 0 प्लस 1 plus 4 1 प्लस 2 into 2 4 4 ठीक आहे. therefore a square is equal to तुका घेतलंय. सांगा आता इथं 7 7 7 11 7 7, 7 11 11 11 हा. सेकंड सांगा आता इथं 6 8 9 6 8 12 12 12 हा 3 3 5 3 3 3 5 5 ठीक आहे. आता हे ए स्क्वेअर झालं. ए क्यूब असंच काढायचं आहे आपल्याला. ए क्यूब कसं काढणार तुम्ही आता? ए क्यूब इज इक्वल टू येस ए स्क्वेअर इंटू ए इज इक्वल. हा ज्यांना येते ते थोडस परत एकदा ट्राय करा आता. 28 एकच मिनिट हा. हे आपण आधी लिहू द्या मला इथं 28 3 32 3 5 ए कसं येणार आहे तर ए काय आहे आपला 1 1 2 3 3 3 1 1 0 1 2 ठीक आहे. 7 22 28 सांगा आता इथं काय येतं 28 32 50 8 32 50 28 32 50 एकच मिनिट इथं लिहिते मी
we are writing here. A cube is equal to सांगा 28 28, 32, 50. 32 50 32 30 50 second row 30 32 30, 50 50, 32 32, 50. 30 32 50 50 last row 12 12 12 12 14 22 असं कसं 12, 14, 14 22. 12 12, 14, इथं 14 14 40 Last इथं 40 22 22 22. 22 बरोबर आहे का चेक करा एकदा 28 Yes, 32 ma'am. 50 30 32 50 12 14 1 4 ना हा 1 4 then 22 Yes, ma'am. ओके आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट करतोय कीपिंग इन दिस इक्वेशन आता इक्वेशन सॅटिस्फाय होते का चेक करूयात आपण ठीक आहे ए स्क्वेअर सांगा मला आणि ए क्यूब सांगा फक्त दोन आपल्याला व्हॅल्यू माहिती पाहिजेत आता इथं ए तर ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेलं आहे म्हणजे सॉरी दिलेलं आहे ए फाइंड आउट काय केलं आपण ए क्यूब आणि ए स्क्वेअर सो हिअर वी आर रायटिंग टेकिंग दॅट दिस इक्वेशन ॲज इक्वेशन घेतोय आता इथं ए क्यूब 28 32 त्याच्यानंतर 50 सेकंड काय 30 32 50 12 14 22 ओके मायनस 4 into a square 4 into a square that is calculated 7 7 11 6 8 12 3 3 5 त्याच्यानंतर -2 into a is equal to be 1 2 3 3 1 1 0 1 2 okay plus 2 into I what we are getting here I 1 0 0 0 1 0 0 0 101 1 equal to आता सांगा मला टोटल काय आहे त्याचं कॅल्क्युलेशन काय आहे ते सांगा null Zero, matrix zero, -4 zero. -4 ऑल एलिमेंट 0 येतात मॅडम हा कारण आपण काय म्हणतोय इथंच कॅली हॅमिल्टन थेरम सॅटिस्फाय होतं हे आपण व्हेरीफाय करतोय म्हणजे या ठिकाणी तुमचे सगळे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत ते झिरोज येतात जर झिरो नाही आले तर तुमचा कुठलं तरी एखादं कॅल्क्युलेशन म्हणजे ए स्क्वेअर असेल ए क्यूब असेल ते चुकलं असणार आहे अदरवाईज या ठिकाणी आपल्याला नल मॅट्रिक्स मिळतं मग आपण काय म्हणू शकतोय एव्हरी कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन सॅटिस्फाईज बाय मॅट्रिक्स इटसेल्फ म्हणजे लॅम्बडाच्या ठिकाणी आपण ए ची व्हॅल्यू पुट केली आणि ते इक्वेशन सॉल्व्ह केलं तर त्यावेळेस आपल्याला झिरो मॅट्रिक्स मिळतोय सो हिअर कॅली हॅमिल्टन थेरम व्हेरीफाईड ओके या ठिकाणी हे कॅली हॅमिल्टन थेरम व्हेरीफाय झालं त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय ए इनवर्स ओके ए इनवर्स फाइंड आउट करायचंय म्हणजे काय करतोय आपण इथं आता येस ए इनवर्स फाइंड आउट करतोय म्हणजे काय करतोय आता तुम्ही ए इनवर्स कसं फाइंड आउट केलं 12th मध्ये ए इनवर्स इज इक्वल टू कसं फाइंड आउट केलं सांगा 1 upon mod a One into upon mod adjacent a. a 1 upon Into adjacent determinant of of A. A into Adjacent adjoint of adjacent of A. A. Adjoint of A. ओके म्हणजे या ठिकाणी 1 upon determinant of A into adjoint of A. हे 12वी पर्यंत आपण शिकलोय पण आता इथं काय करतोय ए इनवर्स फाइंड आउट करतोय म्हणजे या इक्वेशनला ए इनवर्सनी मल्टिप्लाय करतोय वी आर multiplying by A inverse to this complete equation to get A inverse. आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार multiplying by
multiply by A inverse. Multiply by A inverse. ओके, आता A इन्व्हर्सने मल्टिप्लाय केलं ह्या इक्वेशनला, तर कसं होणार आहे? ऍक्च्युअल A इन्व्हर्स म्हणजे काय? 1/A. इजंट इट? सो हिअर मल्टिप्लाय बाय A इन्व्हर्स टू द इक्वेशन. आता इथे लिहिते म्हणजे तुम्हाला समजेल कोणत्या इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय करतोय. 2a³ minus 4a² minus 2a plus 2i is equal to 0. या इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करतोय. म्हणजे आता या ठिकाणी इक्वेशन काय मिळेल? मग a³ ला मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार? A square A square a² minus 4A minus 4a minus minus 2 2 into a into a inverse. A a into a inverse One. काय मिळतं? I 1 Not I one. I इथं लिहून घ्या. I A into A inverse is equal to identity matrix. Okay, so here 2 into what we are getting here? 2 into I I. Next 2 into I plus 2 into I into A inverse. inverse I into A inverse. A A कसं हे मिळणार आहे? इथं बघा A इन्व्हर्स आहे. A इन्व्हर्सला आपण I ने मल्टिप्लाय केलं, काय फरक पडतो का इथं? काय फरक पडतोय? A inverse in Yes, we are getting that A inverse itself. Okay, so here 2 into into A आपल्याला inverse. A inverse I ला मल्टिप्लाय केलं तर त्या ठिकाणी आपल्याला A इन्व्हर्सच मिळणार आहे. ओके, विच इज इक्वल टू, आता या ठिकाणी व्हॅल्यू पुट करूयात. या ठिकाणी आपण आता इथं काय म्हणलेलं आहे? इक्वल टू 0 म्हणलेलं आहे. ठीक आहे, आता इथं सांगा मला a² ची व्हॅल्यू काय आहे? 7 7 आता 11 हे इक्वेशन मी जर असं लिहिलं 2 into A inverse is equal to, सगळे टर्म्स त्या साईडला घेतले तर इथे काय असणार आहे? -a² minus A square plus plus 4a minus 2 into it will be plus now Plus. plus 2 into I. I ठीक आहे, विच इज इक्वल टू, आता हे तोपर्यंत 2 into A इन्व्हर्स ठेवला, इथं मायनस a² ऑलरेडी कॅल्क्युलेट केलाय आपण. सांगा तो a² काय घेतलाय आपण इथं? 7 7 11 7 7 11 6 6 8 8 12 12 for 3 3 3 5 3 5. ओके, प्लस 4 into A. A काय? 1 2 3 2 3 3 1 1 0 1 2. Okay, plus 2 into I, that is the identity matrix with the same order 1 0 0 0 1 0 0 0 1, which is equal to मायनस, हा सांगा आता इथं बघा, कॅल्क्युलेट करा. -7 प्लस 4 प्लस 2, इथे लिहिते मी, इथं पाहिजे तर -1 -1. हा एक मिनिट, आपण अगोदर लिहूया तिथं, आपण तो मॅट्रिक्स लिहूया तिथं. So I am writing that matrix here. हाँ, -7 प्लस 4 प्लस 2. सेकंड काय असेल सांगा आता इथं? +1 पुढची टर्म काय असेल? -7 + 8 हाँ, -7 -7 प्लस 8. ऍडिशन करतोय, ऍडिशन सबट्रॅक्शन जे काय असेल ते +0 असेल. प्लस 0 हाँ, लास्ट टर्म 0. सांगितलं -11 -11 -11 प्लस 12 12 प्लस 0. ठीक 0. आहे, सेकंड रो सांगा.
minus 6 minus 6 plus 12 हा plus 12 12 प्लस 12 प्लस plus 0 0 त्याच्यानंतर Plus zero. मिडल टर्म plus minus 8 मायनस Minus 8 हा plus 4 plus प्लस 4 4 plus 2 plus 2 प्लस plus 2 2 plus त्याच्यानंतर नेक्स्ट minus 12 मायनस 12 minus 12 plus plus 4 4 plus 0 प्लस plus 4 4 plus प्लस 0 0 लास्ट रो minus 3 minus 3 yes here it is 3 minus 3 plus 0 plus 0 plus 0 minus 3 0 plus 0 plus plus 0 plus plus 0 0 zeros ना हा नेक्स्ट hmm. नेक्स्ट minus Minus 3 minus 3 minus minus 3 plus 4 plus 4 plus plus 0 0 plus 0 last term minus minus 5 5 last term plus 8 minus plus 8 5 plus 8 plus 2 minus 5 plus 8 plus 8 plus plus 2 2 2 2 आता हे सांगा मॅट्रिक्स काय मिळेल मला आता minus 1 1 minus 1 1 1 1 मायनस 1 हा 1 1 1 1 1 इट इज प्लस 1 प्लस 1 हा 1 नेक्स्ट 6 6 minus 2 minus 2 minus 8 minus 8 plus minus 6 2 minus 8 minus 8 minus हा 8 minus 3 3 1 1 5 plus minus 1 3 1 1 1 5 plus 5 5 हे झालं 2 इंटू ए इनवर्स इक्वल टू ही टर्म मिळाली therefore a inverse is equal to 1 by 2 हा जो 2 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे इकडं डिव्हाइड मध्ये होणार ना सो 1 by 2 into the given matrix minus 1 1 1 6 minus 2 minus 8 minus 3 1 5 this is the फायनल आन्सर आता या ठिकाणी हा 2 इथं डिवाइड करायला जाऊ नका जसं आहे तसंच ठेवून टाकायचं दॅट इज द ए इनवर्स एव्हरीवन अंडरस्टूड दिस प्रत्येकानं समजलं का yes madam याच्यामध्ये काही न समजलेला पार्ट आहे का कोणता पार्ट समजला नाही असा आहे का नाही ना पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करताय तुम्ही मग ओके लेट्स स्टार्ट just I am writing here question is same verify Cayley-Hamilton theorem verify Cayley-Hamilton theorem and find A inverse okay where A is equal to मॅट्रिक्स दिला इथे मॅट्रिक्स लिहा minus 1 1 1 second row 6 minus 2 minus 8 minus 3 1 5 आता या ठिकाणी आपण आणखीन एक टर्म ऍड करतोय फाइंड ए इनवर्स म्हणलेला आहे फाइंड ए रेस टू 4 सुद्धा म्हणतोय आपण काही एक्झाम्पल बरं ठीक आहे ते एक्झाम्पल आपण नंतर बघूया पहिल्यांदा हे एक्झाम्पल सॉल्व्ह करा solve this example write characteristic equation solution here we are taking first characteristic equation what is that determinant of a minus lambda I is equal to 0 so here we are writing the determinant of minus 1 minus lambda 1 1 6 minus 2 minus lambda minus 8
-3 1 5 minus lambda. Okay. So here equating to 0. So by expansion rule, lambda cube minus s1 lambda square plus s2 lambda minus determinant of a is equal to 0. Calculate first s1. S1 is equal to sum of diagonal elements, that is -1 -2 plus 5, which is equal to -3 plus 5. It is equal to 2. Then S2 is equal to minor of -1 -2 -8, then 1 5 plus next term minor of -2, that is -1, -1 1, -1, then 1, -3 -3, 5 plus minor of 5 -1 1 6 -2. Okay, so calculate that. Calculating it. कॅल्क्युलेट केला तर S2 काय येतो सांगा. S2 is equal to -8. -8. total -8 येतं. हा, Oh. Yes, ma'am. Okay. yes, ma'am. Now find out determinant of A. संकेत आहेत ना? -22. संकेत शिंदे. डिटरमिनंट किती येते सांगा. -4. -4 येते. ओके. मग आता एक्सपान्शन रूल मध्ये, त्या इक्वेशन मध्ये त्या व्हॅल्यू पुट करतोय आपण. सो हियर वी आर गेटिंग दॅट इक्वेशन ॲज therefore we have the equation lambda cube minus s1 lambda square 2 lambda square then plus s2 lambda, but we have value of s2 is -8, so -8 lambda minus determinant of a, minus becomes plus 4 is equal to 0. Okay, by Cayley-Hamilton theorem, every characteristic equation satisfied by matrix itself. Okay, so here we are replacing this lambda by a, so we are getting that a cube minus 2a square minus 8a plus 4i is equal to 0. पहिल्यांदा आपण a cube कॅल्क्युलेट करतोय. a cube that is a square into a. आता a cube कॅल्क्युलेट करण्यासाठी a square ची गरज आहे. सो a square कॅल्क्युलेट करतोय म्हणजे आपण काय करतोय. a square is equal to Hello, ma'am. determinant of a into a. हाँ yes. Ma'am, determinant 8 आलाय. Determinant 8 आलाय. प्रत्येकांचा नो मॅम. -4 आलंय. नो मॅम. -4. कुणाचं डिटरमिनंट आलं तसं 8. प्लीज चेक आउट दॅट. डिटरमिनंट -4च यायला पाहिजे इथं. -4च येतं. 8 कसं काय आलं. कुणाचं आलंय डिटरमिनंट. गणेश. नाही मॅम, माझं -4 आलं. आलाय. हा कुणाचा आलाय.
श्रेयस माझ हा मॅम 8 कसं काय आलं सांगा. इट विल मॅम नॉट 2 8. minus 6 plus 12. किती? हा बोला. 2 minus 6 plus 2 minus 6 plus 12. 2 minus 6 plus 12 किती आलं बघा. आता इथे काय म्हणतात 2 minus 6 2 minus 6 plus मायनस 4च 0. येतं. मायनस 4च येतं ना श्रेयस. मॅम मी -4 plus 12 केलतो. -4 plus 12 हा हा इथे काहीतरी चुकलं तुमचं इथलं. 2 minus 6 plus 0 आहे मॅम. इथलं इथं 12 व्हॅल्यू च्या चुकली ठिकाणी तुमची. 0 इथे येते. काहीतरी व्हॅल्यू चुकली तुमची. इथं चेक करा. ही व्हॅल्यू चुकली तुमची. 12 यायला नकोय तिथं. श्रेयस प्लीज चेक करा. कॅल्क्युलेशन चेक करा प्लीज. आलं का? आन्सर आलं का? श्रेयस प्लीज चेक करा. हॅलो मॅम चेक करालो. हा करा करा. हा बाकीचे पुढे सॉल्व करा. ए स्क्वेअर काढा आणि ए क्यूब काढा. श्रेयसचं होईपर्यंत चेक करा थोडस. आलं मॅम. सेम आलं. -4 आलं. हो मॅम. हो ओके. मॅम आलं. हा आता इथे बघा मला ए स्क्वेअर सांगा. आता काय व्हॅल्यू आली ए स्क्वेअर? कुणी कॅल्क्युलेट केलेलं ए स्क्वेअर? 4 minus 4 2 4 minus 4. minus 2 हा minus 4 जस्ट मिनिट. 6 4 minus 2 हा इथे minus काय तर 4 minus 4 minus हा 4. सेकंड 6 6 2 2 6 2 minus 18 minus 18 ओके. लास्ट रो minus minus 6 6 minus 6 0 14 0 0 14 14 14 1 4 ना. yes. करेक्ट आहे का? yes ma'am. आता ए हो. क्यूब सांगा मग आता. कॅल्क्युलेट minus केलेलं 4 -4 40 minus 4 हा 4 हा 4 0 -4 plus 4 0 0 हा ओके. हा सेकंड रो सांगा. 60 60 6 0 60 हा हा yes ma'am. सेकंड रो 16 minus 16 -16 लास्ट रो सॉरी लास्ट एलिमेंट ऑफ सेकंड रो किती? minus 100 -100 minus 100 100 हा लास्ट सांगा. आता लास्ट रो सांगा. लास्ट रो चे एलिमेंट सांगा आता इथले. minus 36 -36 हा 8 8 64 64 4 ओके. आता प्रत्येकाचा आन्सर करेक्ट आहे का चेक करा प्लीज. ए स्क्वेअर आणि ए क्यूब ए स्क्वेअर आणि ए क्यूब चेक करा प्लीज. yes ma'am. करेक्ट आहे. ओके. सो वी आर कीपिंग दिस व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन. ह्या इक्वेशन मध्ये पुट करतोय आपण ह्या. ठीक आहे. सो हियर वी आर गोइंग टू व्हेरीफाय कॅली-हॅमिल्टन थेरम बाय पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ ए क्यूब. येस 0 यायलाच पाहिजे तिथं. आपण सगळं करतोय त्यासाठीच करतोय इथं आता. ठीक आहे.
सो हिअर देअरफॉर ए क्यूब काय आलं सांगा आता, ही व्हॅल्यू घेतली आपण -4 4 0, त्याच्यानंतर 60 -16 -100, लास्ट -36 8 64, त्याच्यानंतर -2a स्क्वेअर -2a स्क्वेअर, a स्क्वेअर काय आपला 4 -2 -4 6 2 -18 -6 0 14. नेक्स्ट -8 इंटू a काय -1 1 1 6 -2 -8 -3 1 5 प्लस 4i 1 0 0 0 1 0 0 0 1. टेल मी व्हॉट वी आर गेटिंग हिअर. काय मिळते सांगायचं आता, calculation. All elements 0. All elements we are getting as 0. Okay, hence what can say, hence Cayley Hamilton theorem व्हेरीफाईड. ओके, म्हणजे याची व्हॅल्यू सगळी आपल्याला 0 मिळते, म्हणून आपण काय म्हणतोय कॅली हॅमिल्टन थेरम इथे या ठिकाणी सॅटिस्फाय होतं. त्याच्यानंतर काय काढायचं आपल्याला, ए इन्व्हर्स फाइंड आउट करायचं. हा, मल्टिप्लाय इनवर्स. ए इन्व्हर्स फाइंड आउट करतोय आपण, या इक्वेशनला ए इन्व्हर्सने मल्टिप्लाय करतोय. ओके, टू गेट दॅट ए इन्व्हर्स to find A inverse, multiply by A inverse to the equation. या इक्वेशनला आपण A inverse नी मल्टिप्लाय करतोय. Therefore, which equation we are getting here? A square minus 2A minus 8I plus 4 into A inverse is equal to 0. A inverse ने ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं. Therefore 4 into A inverse is equal to, हे टर्म सगळे त्या साईडला घेतले, तर कसं मिळेल हे इक्वेशन, मायनस a स्क्वेअर प्लस 2a प्लस 8i. आता सगळ्या व्हॅल्यू पुट करा ह्याच्यामध्ये. हा 1/4 इकडे असणार आहे, आधी 4 A इन्वर्स, हा 1/4 इकडे जाईल. पहिल्यांदा मायनस ए स्क्वेअर लिहा. ए स्क्वेअर काय आपला 4 - 2. यस, तिथे ए स्क्वेअर लिहा. 4 - 2